राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांचा निवडणूक निकाल सोमवारी जाहीर होईल। आरक्षण मर्यादा 50% आत असल्याने या निवडणुका घेण्यात आल्या। आता ज्या जिल्हा परिषदांचे आरक्षण 50% पुढे गेले त्याबाबत 21 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी होणार आहे। या सुनावणीनंतर उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तारीख समजेल। परंतु या निवडणुका 10वी व 12वीच्या परीक्षेनंतर लगेच होतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। नेमकी काय आहेत गणिते, नगर झेडपीचं काय होईल हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर रखडलेल्या आहेत। ज्या जिल्हा परिषदांचे आरक्षण हे 50%च्या आत होते त्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांची निवडणूक झाली। या 12 जिल्हा परिषदांचा निकाल सोमवारी लागणार आहे। दुसरीकडे राज्यातील तब्बल 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा वाढल्याने हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय। आता वाद कोणत्या जिल्हा परिषदांबाबत आहे ते पाहू। नंदुरबार जिल्हा परिषदेचे आरक्षण 100%, पालघर जिल्हा परिषदेचे आरक्षण 93%, गडचिरोली जिल्हा परिषदेचे आरक्षण 78%, नाशिक जिल्हा परिषदेचे आरक्षण 71%, धुळे जिल्हा परिषदेचे आरक्षण 73%, अमरावती जिल्हा परिषदेचे आरक्षण 66%, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे आरक्षण 63%, यवतमाळ जिल्हा परिषदेचे आरक्षण 59%, अकोला जिल्हा परिषदेचे आरक्षण 58%, नागपूर जिल्हा परिषदेचे आरक्षण 57%, ठाणे जिल्हा परिषदेचे आरक्षण 57%, गोंदिया जिल्हा परिषदेचे आरक्षण 57%, वाशिम जिल्हा परिषदेचे आरक्षण 56%, नांदेड जिल्हा परिषदेचे आरक्षण 56%, हिंगोली 54%, वर्धा 54%, जळगाव 54%, भंडारा 52%, लातूर 52% आणि बुलढाणा जिल्हा परिषदेचे आरक्षण 52% आहे। या 19 जिल्हा परिषदांसह नगर जिल्हा परिषदेची निवडणूकही लांबणीवर पडली आहे। नगर जिल्हा परिषदेचे आरक्षण हे 49% आहे, म्हणजेच ते 50%च्या आत आहे। परंतु नगर जिल्ह्यातील अकोले व श्रीरामपूर या 2 पंचायत समित्यातील आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे। अकोले पंचायत समितीत 83% तर श्रीरामपूर पंचायत समितीत 63% आरक्षण काढण्यात आले आहे। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या सर्वच्या सर्व 20 जिल्हा परिषदांची निवडणूक थांबवली आहे। आता सर्वोच्च न्यायालयात 21 फेब्रुवारीला याबाबत सुनावणी आहे। यापूर्वी जानेवारीत ही सुनावणी होणार होती, परंतु त्यावेळी हा वाद न्यायालयाच्या पटलावर आलाच नाही। त्यामुळे आता 21 तारखेला याबाबत निर्णय होईल असे सांगितले जात आहे। आता 21 फेब्रुवारीला जरी याबाबत फेर आरक्षणाचा निर्णय झाला तरी शंका आहेत, कारण फेर आरक्षण करून हे आरक्षण 50%च्या आत आणले तर ओबीसींचे आरक्षण कमी करावे लागेल। जर ओबीसींचे आरक्षण कमी केले तर हा वाद पुन्हा न्यायालयात जाऊ शकतो। परंतु ज्या सगळ्या आरक्षणाचा विचार करून फेर आरक्षण काढले तर या निवडणुका कधी होतील याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। जर हा वाद सुटला तर सध्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे पहिल्या टप्प्याचा विचार केला तर या निवडणुका थेट एप्रिल किंवा मे महिन्यात घ्याव्या लागतात। तोपर्यंत हा वाद सुटेल का हा खरा प्रश्न आहे। जून मध्ये पावसाळा सुरू होतो, पावसाळ्यात निवडणुका घेतल्या जात नाहीत। त्यामुळे जर वाद सुटला व उन्हाळ्यात निवडणुका झाल्या नाहीत तर या निवडणुका थेट दिवाळीच्या आसपास घ्याव्या लागतील। सध्या नगर जिल्ह्यातील पालिका, महानगरपालिका निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे अगदी गाव पातळीवरून फक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे। गाव पुढारी या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सज्ज दिसत आहेत। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकासाठी ग्रामीण भागातील पुढारी चांगलेच सक्रिय झालेले दिसत आहेत। मतदारांसह गर्दीच्या ठिकाणी हजर राहणे, सार्वजनिक कार्यक्रमांची हजेरी लावणे यावर सध्या या गाव पुढाऱ्यांचा भर असल्याचे चित्र आहे। सध्या लग्न सराईचा सीझन असल्याने प्रत्येक लग्नात सत्ताधारी व विरोधक असे दोन्ही नेते हात जोडताना दिसत आहेत। निवडणुका लांबल्यास या पुढाऱ्यांची व इच्छुकांची धडपड मात्र वाढणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।